कोल्हापुरात संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाकडून पंचगंगा नदीमध्ये प्रात्यक्षिक आहेत ते केले जात आहेत। आपण बघू शकतो कशा पद्धतीने या पंचगंगा नदीमध्ये अग्निशामक विभागाच्या वतीने हे सगळं प्रात्यक्षिक आहे ते केले जाते। जर संभाव्य पूर परिस्थिती आली आणि जर लोक या सगळ्या पुराच्या पाण्यामध्ये अडकले तर त्यांना कशा पद्धतीने वाचवता येईल याचं प्रात्यक्षिक आहे ते केलं जाते। खरं तर अग्निशामक विभागाच्या वतीने अनेक स्वयंसेवकांना अशा पद्धतीचं प्रशिक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर आता खरं तर ज्या पद्धतीने पाऊस पडतो यावर्षी देखील जादा पावसाचा अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि त्यामुळे संभाव्य महापुराचा धोका कोल्हापूरला संभवतोय आणि त्यामुळे म्हणूनच आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ही सगळी तयारी जी आहे ती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी देखील या सगळ्या तयारीचा आढावा काही वेळापूर्वी प्रत्यक्ष या सगळ्या पंचगंगा घाटावर येऊन घेतलेला आहे। या सगळ्या तयारीबरोबरच नालेसफाई असेल किंवा इतर ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या संदर्भातली कार्यवाही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि एकूणच आपण बघतोय की महानगरपालिका या सगळ्या आपत्ती व्यवस्थापनाला किंवा एकूणच या सगळ्या संभाव्य पूर परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज असल्याचं आपल्याला एकूणच या निमित्तानं बघायला मिळते। आणि त्यामुळे ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग या सगळ्या महापुराच्या काळामध्ये काम करत असतो तशाच पद्धतीने कोल्हापूर महानगरपालिकेचा अग्निशामक विभाग देखील या सगळ्या संभाव्य पुराच्या काळामध्ये शहर आणि परिसरामध्ये काम करत असतो आणि त्यासाठी आता हा सगळा कोल्हापूर महानगरपालिकेचा अग्निशामक विभाग सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।